पान क्रमांक 147 योहानाचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 36 मी वाचतो. कान देऊन ऐका. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकदा जाहीर केलं की मीच जगाचा प्रकाश आहे. जो माझवर विश्वास ठेवतो तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया, हालेलुया. त्याने जाहीर करून टाकलं की मी ह्या जगामध्ये प्रकाश असा आलो आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, मला अनुसरतो, माझ्या मागे येतो, तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं सांगितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने जाहीर केलं, दाखवून दिलं जगाला की तो खरोखर जगाचा प्रकाश आहे. त्याने 1000 प्रकारचे चमत्कार करून दाखवले. त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली, मुक्यांना वाचा दिली, लंगड्यांना चालतं केलं, मेलेल्यांना जिवंत केलं. त्याने 5 भाकरी आणि 2 मासे घेतले आणि 15,000 लोकांना जेवू घातलं. त्याने समुद्राला आज्ञा दिली, समुद्र शांत झाला. त्याने वाऱ्याला आज्ञा दिली, वारा पडला. आणि आपलं सामर्थ्य त्याने जगासमोर सादर केलं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी मनुष्य नाही तर मी स्वर्गातून आलेला देवाचा पुत्र आहे, हे येशूने जगासमोर सिद्ध केलं. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सगळे चमत्कार दाखवत असताना त्यांनी लोकांना सांगितलं की हा जो प्रकाश आहे त्या प्रकाशावर तुम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे या प्रकाशावर. जर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर तुम्हाला प्रकाशाचे पुत्र होता येणार नाही. गणित सरळ आहे, हिशोब सरळ आहे. तुम्ही प्रकाश पाहता आहात, पण प्रकाशावर विश्वास ठेवता का? तुम्ही प्रकाश पाहिला परंतु त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तर त्या प्रकाशाचा तुम्हाला काही एक उपयोग नाही आहे. पुष्कळ लोकांच्या बाबतीत असं होतं. ते म्हणतात की आम्हाला माहीत आहे की येशू आजारानं बरं करतो, आम्हाला माहीत आहे की येशू चमत्कार करतो, आम्हाला माहीत आहे की येशू जीवन बदलतो. मग तुम्ही विश्वास ठेवला का? नाही. तुम्हाला जर माहीत आहे की येशू आजारानं बरं करतो, तुम्हाला जर माहीत आहे की येशू चमत्कार करतो, तुम्हाला जर माहीत आहे की येशूकडे दैवी सामर्थ्य आहे, तर तुम्ही येशूवर विश्वास का ठेवत नाही? येशू म्हणतो की तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्ही प्रकाश तुमच्याजवळ असताना प्रकाशावर विश्वास ठेवा. प्रकाशाचे पुत्र जर व्हायचं असेल तर प्रकाशावर विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण ज्या वेळेला आपण विश्वास ठेवतो त्यावेळेला आपण प्रकाशाचे शिष्य होतो. आणि एकदा का आपण शिष्य झालो की आपण देवाच्या कुटुंबामध्ये, देवाच्या परिवारामध्ये सामील होतो. हालेलुया, हालेलुया. आपला समावेश देवाच्या कुटुंबामध्ये होतो. प्रकाशाचे पुत्र जर माणसं होऊ शकतात ह्याचा अर्थ असा की अंधाराचेही पुत्र आहेत. बरोबर. जर प्रकाशाचे पुत्र माणसं होऊ शकतात तर याचा अर्थ अंधाराचे पुत्र आहेत. अंधाराचे पुत्र म्हणजे सैतानाचे पुत्र. जे लोक रात्रंदिवस पाप करतात, जे लोक पापाच्या बंधनामध्ये आहेत, जे लोक वाईट गोष्टीमध्ये रममाण झालेले आहेत, ज्या लोकांनी सैतानाचा हात पकडलेला आहे, असे लोक जगाच्या न्यायाच्या दिवशी सैतानाचा हात पकडून नरकात जातील. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला निवड करायची आहे. आपल्याला प्रकाश हवा जीवनामध्ये की जीवनामध्ये अंधार हवा, आपण निवड करायची आहे. तुम्ही एक सरकारी अधिकारी आहात. तुम्ही दररोज कामाला गेल्यावरती रोज लाच घेता, हजारो रुपयाची लाच घेता. तुम्ही सरकारला फसवता, तुम्ही हे पाप रोज करता.
तुम्ही जर अशा प्रार्थना सभेला आलात आणि तुम्हाला सांगितलं हे पाप सोडून द्या, तर तुम्ही काय करणार आहात? होय म्हणणार की नाही म्हणणार? प्रत्येक माणसाला निवड करायची आहे की आपल्या जीवनात अंधार ठेवायचा की नाही. आपल्या जीवनात जे चालू आहे पाप, ते चालू ठेवायचं की बंद करायचं? अंधारातनं बाहेर यायचं की नाही? प्रत्येक माणसाला निवड करायची आहे, प्रत्येकाने ठरवायचं आहे. तुम्ही प्रकाश पाहता, प्रकाशाचे नियम पाहता, तेव्हा तुम्हाला प्रकाशाकडे यायला वाटतं की नाही? मी माझ्या जीवनातलं पाप काढून टाकेन आणि मी या प्रकाशात सामील होईन, जॉईन होईन. मी प्रकाशाच्या परिवारामध्ये असेल, प्रकाशाच्या कुटुंबामध्ये असेल. प्रकाश म्हणजे देव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याला पाप हवं आहे तो कधीही देवाच्या कुटुंबामध्ये जॉईन होऊ शकत नाही. ज्याला पाप प्रिय आहे तो देवाच्या प्रकाशात कधीही येऊ शकत नाही. जेव्हा जगाचा न्याय होईल तेव्हा प्रत्येक माणसाचा हिशोब घेतला जाईल आणि आपण काय निवड केलेली आहे त्याच्यावर आपला न्याय अवलंबून आहे. आपण जर अंधाराची निवड केलेली असेल तर आपली रवानगी नरकातच होईल आणि आपण जर प्रकाशाची निवड केलेली असेल तर देवाच्या स्वर्गात आपण जाऊ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने सांगितलं की सगळ्यांवर प्रेम करा. येशूने सांगितलं सगळ्यांना क्षमा करा. येशूने सांगितलं सगळ्यांबरोबर शांतीने राहा. येशूने सांगितलं की प्रार्थनेमध्ये राहा. येशूने सांगितलं दुसऱ्यांचा द्वेष करू नका. येशूने इथपर्यंत सांगितलं तुम्ही शत्रूवर देखील प्रेम करा. हे देवाचे नियम आहेत. हा प्रकाश आहे. तुम्हाला हवा आहे की नको? की तुम्हाला असं वाटतं की कशाला मी शत्रूवर प्रेम करावं? माझ्या शत्रूवर मी का प्रेम करावं? तुम्हाला असं वाटतं मी दुसऱ्यांना क्षमा का करावी? तुम्हाला असं वाटतं मी प्रार्थना का करावी? मला देवाची काय गरज आहे? जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही प्रकाशाची निवड करत नाही आहात, तुम्ही अंधाराची निवड करत आहात. हालेलुया. मी जर दुसऱ्यांचा सूड घेऊ पाहतो, मी जर दुसऱ्यांना क्षमा करायला तयार नाही आहे, तर मी देवाचा पुत्र कसा? जो देव प्रेमाचा सागर आहे, जो देव क्षमेचा सागर आहे, जो देव दयेचा सागर आहे, त्याचा मुलगा म्हणून गेल्यास मी पात्र नाही आहे, मी लायक नाही आहे. देव म्हणतो सगळ्यांना क्षमा करा आणि मी जर क्षमा करायला तयार नसेल तर मी देवाचा पुत्र कसा होऊ शकतो? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना आपल्याला निवड करायची आहे. आपल्याला परमेश्वर हवा आहे, आपल्याला प्रकाश हवा आहे, आपल्याला देवाचे नियम हवे आहेत, आपल्याला देवाच्या नियमाने चालायचं आहे आणि देवाला संतुष्ट करून मेल्यानंतर देवाच्या स्वर्गात जायचं आहे. अंधाराला आपण मिठी मारायची नाही आहे, अंधाराला कवेत घ्यायचं नाही आहे. जो अंधाराला कवेत घेतो तो अंधाराचा पुत्र होतो आणि अंधाराचा पुत्र एक दिवस नरकात जाऊन पडणार. येशू ख्रिस्त अशासाठी आला की आपले डोळे उघडावेत, आपल्याला समजावं की आपलं जीवन पापी आहे, आपल्याला समजावं की हे पाप सोडायला पाहिजे, आपल्याला समजावं की मी जे काय करतो आहे ते देवाला पसंत नाही आहे, मी जे काय करतो तो मला मार्ग बदलला पाहिजे, ह्या मार्गाने मी जाऊ शकत नाही आहे, हा वाईट मार्ग आहे आणि एक दिवस हा मार्ग मला नरकात नेऊन सोडणार. त्यापेक्षा आत्ताच मी सावध झालं पाहिजे, माझ्या जीवनातलं पाप मला काढून टाकता आलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, ही हाक येशूने उभ्या जगाला दिलेली आहे. ही हाक येशूने या जगातल्या प्रत्येक मनुष्याला दिलेली आहे. तुम्हाला प्रकाश हवा आहे तर प्रकाशाकडे या. तुम्हाला प्रकाश हवा आहे तर प्रकाशावर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना असं वाटतं की आम्ही अमुकाकडे गेलो, आमचं काम झालं. तुम्ही येशूकडे आलात आणि तुमचा आजार बरा झाला, ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. आजार बरा होणं फार मोठी गोष्ट नाही आहे. येशूवर विश्वास ठेवल्याने पापांची क्षमा मिळणं आणि मग मेल्यावर स्वर्गात जाणं हे महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने स्वतः सांगितलं, मनुष्याने सर्व जग मिळवलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? तुम्ही संपूर्ण जगाचं जग मिळवलं आणि मेल्यानंतर जर नरकात गेलात तर काय फायदा? तुमचा कॅन्सर इकडे बरा झाला पण तुम्ही येशूवर विश्वास ठेवला नाही आणि तुमचं तारण झालं नाही तर काय लाभ आहे तुम्हाला? हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला सगळ्यांना देवाच्या स्वर्गात जायचं आहे. आपल्याला देवाच्या सहवासात जायचं आहे. आणि तो सहवास 1-2 दिवसाचा नाही, 1-2 वर्षांचा नाही, तर अनंत काळचा सहवास आहे. हालेलुया. स्वर्ग ही 1-2 दिवसाची गोष्ट नाही आहे. स्वर्ग हा 1-2 वर्षाचा प्रश्न नाही आहे. मेल्यानंतरचं जीवन जे आहे ते मर्यादित नाही आहे. आपल्या सगळ्यांना मर्यादित जीवनाचा विचार करण्याची सवय लागलेली आहे. आपण विचारतो किती वेळ, किती दिवस, अमुक अभ्यासक्रम आहे किती वर्षांचा आहे, 3 वर्षांचा, 4 वर्षांचा. अमुक ठिकाणी मी नोकरी करतो आहे किती वर्षे, माझं आयुष्य किती वर्षे. परंतु देवाला काळ नाही आहे. देव काळातीत आहे, काळापलीकडे आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, एकदा का आपण मेलो आणि स्वर्गात किंवा नरकात गेलो तर तो काळ जो आहे हा अनंत काळ आहे. हालेलुया. हालेलुया. खुद्द परमेश्वर हा अनादि अंत आहे. खुद्द परमेश्वर जो आहे त्याला ना आदी ना अंत. इंग्रजीमध्ये लॅटिनमध्ये माझं अल्फा आणि ओमेगा म्हणतात. त्याला आदी नाही आहे आणि अंत नाही आहे. अशा ह्या परमेश्वराच्या सहवासामध्ये आपण जाणार आहोत आणि अनंत काळच्या स्वर्गात जाणार आहोत. म्हणून जी आपण निवड करणार आहोत ती अतिशय महत्त्वाची आहे. आपले जर कपडे घ्यायचे असतील तर कपड्याच्या दुकानामध्ये आपण घुटमळत फिरतो. हा सदरा घेऊ की हा घेऊ, ही पॅन्ट घेऊ की ही पॅन्ट घेऊ. किती विचार करतो आपण. निळ्या रंगाचं की लाल रंगाचं की पिवळ्या रंगाचा शर्ट पाहिजे तुम्हाला, केवढा विचार करता. फ्लॅट घ्यायचा असेल तर अमुक एरियात घेऊ की अमुक एरियात घेऊ, पहिल्या मजल्यावर घेऊ की 4थ्या मजल्यावर घेऊ, केवढा विचार करतो. लग्न करायचं असलं तर अमुकाशी करू की तमुकाशी करू, नोकरी करायची असेल तर अमुक कंपनीत करू की अमुक कंपनीत करू, केवढा विचार आपण करतो. परंतु मेल्यानंतर कुठे जायचं ह्याचा कधी विचार केला. मेल्यानंतर कुठे जायचं कधी विचार केला. हां, माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, पुष्कळ लोक ही कल्पना सहनसुद्धा करू शकत नाहीत की जगाचा शेवट होणार आहे. का शेवट होणार, मग पुढे काय होणार. मी म्हटलं जगाचा न्याय होणार. प्रभू येशू म्हणतो की जगाच्या शेवटाला मी आकाशातून येणार. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच्यासमोर जगातली सगळी राष्ट्र जमवली जाणार. आणि उजवीकडच्यानं तो सांगणार स्वर्गात जा, आणि डावीकडच्यानं तो सांगणार सैतानासाठी जो नरक बनवलेला आहे त्या नरकात जा. हालेलुया. कोणी सुटणार नाही न्यायापासून. न्यायातून कोणीही सुटणार नाही. प्रत्येक माणसाचा न्याय केला जाईल असं देवाचं वचन आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन म्हणाले की 2060 साली 2060 जगाचा शेवट होईल. पुष्कळ लोकांना माहीत नाही आहे की आयझॅक न्यूटन हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर ते बायबल पंडित होते. तुमच्या पुस्तकात कुठेच लिहिलेलं नाही आहे, पण हे सत्य आहे की आयझॅक न्यूटन हे बायबल पंडित होते. आणि बायबलच्या अभ्यासानुसार त्यांनी स्पष्ट केलं की जगाचा शेवट 2060 साली होईल. सुप्रसिद्ध सुवार्तिक दिनकरन हे म्हणाले की 2030 साली जगाचा शेवट होईल. परंतु आज ज्या घटना घडत आहेत त्या घटनावरून असं समजतं, जरी जगाचा शेवट तुम्हाला नेमक्या तारखेला सांगता आला नाही तरी आपली पावलं जगाच्या शेवटाकडे जात आहेत. हालेलुया. नाटकाच्या 3ऱ्या अंकाला सुरुवात झालेली आहे. हालेलुया. हा 3रा अंक कधी संपेल सांगता येत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कधी नव्हे तेवढ्या वेगाने मध्य पूर्वेत घटना घडत आहेत. मिडल ईस्ट कंट्रीमध्ये, गल्फ कंट्रीमध्ये ज्या घटना आज घडत आहेत अतिशय वेगाने घडत आहेत. सगळं जग त्या इवल्याशा राष्ट्रावर चढून येईल. पॅलेस्टाईन, इस्रायल नावाचं जे छोटंसं राष्ट्र आहे जिकडे येशूचा जन्म झाला, त्या राष्ट्रावर सगळं जग चढून येणार आणि त्यावेळेला जगाचा शेवट निश्चित होईल. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगाला न्याय आहे. त्याला आपण अखेरचा न्याय म्हणू, लास्ट जजमेंट. आणि त्या न्यायाच्या वेळेला आपल्या सगळ्यांना देवाला सामोरं जावं लागेल. आपण आयुष्यात जे काही केलेलं आहे त्याचा हिशोब द्यावा लागेल, अकाउंट द्यावं लागेल. जे बरं केलं आहे ते देव पसंत करणार, जे वाईट केलेलं आहे त्याला देव शिक्का मारणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला प्रकाशाचे पुत्र व्हायचं आहे, अंधाराचे पुत्र व्हायचं नाही आहे. आपल्याला नरकात जायचं नाही आहे. असा कोणता माणूस आहे जो सांगेल मला नरकात जायचं आहे म्हणून.
हो, गरमीच्या दिवसामध्ये आपल्या गरमी सहन होत नाही आहे, फॅन 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 करतो. आता मुंबईला लाईट जात नाही, पण आमच्या खेड्यात लाईट जाते. लाईट गेल्यावरती माणसं व्याकुळ होतात, कासावीस होतात, अस्वस्थ होतात. नरकामध्ये तर कायमचा अग्नी आहे, नरकामध्ये कायमचा अग्नी आहे. आणि नरकामध्ये अनंत काळ आत्मे खितपत पडलेले आहेत, पडणार आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अशा ह्या नरकामध्ये जाण्याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही. प्रभूने आपल्यासाठी स्वर्ग बनवलेला आहे आणि त्या स्वर्गात आपल्याला जायचं आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? ईश्वर विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, विश्वास ठेवा माझ्यावर, बिलीव्ह इन हिम. विश्वास ठेवा. प्रकाश तुमच्या जवळ असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. तुम्हाला प्रकाश दिसतोय ना, मग त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला प्रकाश दिसतोय ना, प्रकाशाला अनुसरा. फॉलो द लाईट. प्रकाशाला अनुसरा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जर प्रकाशाला अनुसरलं नाही तर प्रकाशाचा आपल्याला उपयोग नाही. हालेलुया, हालेलुया. प्रकाश नुसता पाहून आपल्याला उपयोग होणार नाही, तर प्रकाशावर विश्वास ठेवूनच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे, तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून प्रकाश तुमच्या जवळ असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक अर्ध्या रस्त्यावर असतात. ते रस्ता पुरा करत नाहीत, ते अर्धवट जातात. तुम्ही अर्धवट राहू नका, मध्येच उभे राहू नका. रस्ता पूर्ण पार करा आणि ईश्वर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ईश्वर विश्वास ठेवल्यानंतरचा पुढचा जो प्रवास आहे त्याला आपण श्रद्धेचा प्रवास म्हणतो. आणि ही श्रद्धा जी आहे ती ईश्वर श्रद्धा, जिवंत देवावरची श्रद्धा, नवीन प्रवास. आणि हा प्रवास एक दिवस आपल्याला स्वर्गात नेऊन सोडणार. हालेलुया. काय त्याग करावा लागेल? पापी जीवन सोडावं लागेल. काय त्याग करावा लागेल? पापाला टाटा करावं लागेल. पापा म्हणजे वडील नाहीत हो. पाप, सिन, SIN, सिन. पापाला टाटा करावं लागेल. रोज ऑफिसमधली स्टेशनरी चोरता का? मग येशूकडे आल्यानंतर चोरायची बंद करा. रोज बायकोला शिव्या मारता का? येशूकडे आल्यानंतर शिव्या मारणं बंद करा. रोज ऑफिसमध्ये लाच घेता का? येशूकडे आल्यानंतर लाच घेणं बंद करा. तुम्ही प्रकाशाची निवड करता आहात ना, मग अंधार तुमच्या साथीला कसं राहणार? अंधाराला टाटा केलं पाहिजे. अंधाराचा तुमचा काही संबंध नाही. आता अंधाराची कृत्ये सोडून द्या, अंधाराची कामं सोडून द्या. हालेलुया, हालेलुया. आपण कुठे जातो तिकडे असं लिहिलं असतं, पाकीटमारापासून सावध. तेव्हा मी कधी विचार केला, पाकीटमार म्हणजे कोण? वाघ, सिंह, कुत्रा? नाही हो, पाकीटमार म्हणजे माणसंच. ते असं म्हणायला पाहिजे, पाकीटमार माणसापासून सावध राहा. ते कधी कधी असं कुत्र्यापासून सावध. मग आपण समजतो कुत्रा म्हणजे कुत्रा, बरोबर. पण पाकीटमारापासून सावध. पाकीटमार कोण? कुत्री मांजरी नाहीत हो, माणसंच. तिकडे लिहायला पाहिजे, पाकीटमार माणसापासून सावध राहा. हालेलुया. मग पाकीटमाराचं काम काय असतं? कुणाच्याही खिशात हात घालायचा, कात्री लावायची, पैसे काढायचे. रात्रंदिवस तेच काम करतात. शेवट कुठे होणार? शेवट काय त्याचा? रात्रंदिवस पाकीट मारता लोकांचं, शेवट काय होणार? शेवट नरकात होणार. हालेलुया. सुप्रीम कोर्ट पाकीट मारायला सोडेल, पण देव सोडणार नाही. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या जगाला शेवटचा न्याय आहे आणि आपल्याला येशूच्या उजवीकडे उभं राहायचं आहे आणि स्वर्गात जायचं आहे. हालेलुया, हालेलुया. त्यासाठी आपल्याला निवड केली पाहिजे आणि निवड अशी केली पाहिजे की मला प्रकाश पाहिजे, मला अंधार नको. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये जो अंधार आहे तुम्ही काढून टाकणार. काही लोक तोंड उघडल्यावर ओपनिंग सेंटेन्स म्हणून शिव्या मारतात. ओपनिंग सेंटेन्स, पहिलंच वाक्य शिव्या असतं. काही काय म्हणतात, हॅलो कसं काय? हॅलो, हॅलो म्हणजे पहिला शब्द नाही का? त्यांच्या तोंडातनं पहिला शब्द शिवी येते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकदा असंच मी प्रवचन देत होतो, एक मुलगी हसायला लागली. तर म्हटलं कशाला हसत असेल? मी हेच बोलत होतो. नंतर मला कळलं
की ब्रदरनं कसं कळलं, तिच्या मनात आलं माझे वडील असंच करतात, ओपनिंग सेंटेन्स शिवी देतात. हालेलुया, हालेलुया. तिला असं वाटलं मला माहीत पडलं. हालेलुया. मला माहीत नाही हो कोण ओपनिंग सेंटेन्स शिवी देतं, पण तुमचं ओपनिंग सेंटेन्स जर शिवीच असेल तर आजपासून निश्चय करा की मी ओपनिंग सेंटेन्स शिवी देणार नाही, शिवी माझ्या तोंडात नको. हालेलुया, हालेलुया. माझ्या तोंडातनं शिवी जाऊ दे. कोणत्याही प्रकारचं पाप जे आपल्या जीवनाला चिकटलेलं आहे, ज्या बंधनामध्ये आपण अडकलेलो आहोत, ते आपल्यापासून निघालं पाहिजे. त्या पापाचा आपण द्वेष केला पाहिजे, पापाची आपण हेटाळणी केली पाहिजे, पापाचा आपला वीट आला पाहिजे, पापाचा आपण तिरस्कार केला पाहिजे, पापाचा आपण धिक्कार केला पाहिजे आणि परमेश्वराला सांगितलं पाहिजे की मला यातनं मुक्त कर आणि मला तुझ्या प्रकाशामध्ये राख. हालेलुया. माझी राखण कर, माझी काय कर, राखण कर प्रकाशामध्ये. अंधारापासून मला वाचव, अंधाराच्या हल्ल्यापासून मला वाचव. आणि जर तुम्ही आयुष्याचा निर्णय घेतला की आजपासून मी प्रकाशात येणार आणि प्रकाशावर विश्वास ठेवणार, माझं जीवन प्रकाशात चालण्यासाठी मी देवाकडे याचना करणार, मला प्रकाश हवा आहे, मला अंधार नको आहे, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो जेव्हा जगाचा न्याय होईल तेव्हा तुम्ही येशूच्या उजवीकडे उभे असाल आणि स्वर्गात जाल. हालेलुया. हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. लाईफ टाईम डिसिजन. असा निर्णय की ज्याचा परिणाम तुमच्या पूर्ण मरणानंतरच्या जीवनावर होणार आहे. लाईफ आफ्टर डेथ, मरणानंतरच्या जीवनावर परिणाम होणार आहे. 1 वर्षासाठी नाही, 10 वर्षांसाठी नाही आहे, 100 वर्षांसाठी नाही आहे, तर अनंत काळासाठी तुम्ही हा निर्णय घेत आहात. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यांना हाक देऊन सांगत आहे की तुम्ही प्रकाशावर विश्वास ठेवा, प्रकाशावर विश्वास ठेवा. जर प्रकाशावर विश्वास ठेवला तर तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हाल आणि मग तुम्ही एक दिवस देवाबरोबर अनंतकाळच्या स्वर्गात राहाल. हालेलुया. आणि जर तुम्ही पापाला मिठी मारत राहिलात आणि पापच जर तुम्ही कवटाळत राहिलात आणि पापच जर तुम्हाला प्रिय वाटणार असेल तर तुम्हाला सैतानाबरोबर नरकात जावं लागेल. हे प्रवचन जेवढे लोक ऐकतात ते सगळे लोक, टी व्हीवरती हे प्रवचन जेवढे लोक पाहणार आहेत ते सगळे लोक येशूच्या स्वर्गात जावेत अशी मी प्रार्थना करतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.